त्यानंतर साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती साईबाबांच्या शिर्डीत पहिल्यांदाच विमानाचं नाईट लँडिंग केलं गेलं। शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती रविवारी रात्री हैदराबाद शिर्डी हैदराबाद नाईट लँडिंग विमान सेवेला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे। या विमान सेवेमुळे अर्थातच भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हैदराबादहून 60 प्रवाशांना घेऊन इंडिगो कंपनीचं विमान रविवारी रात्री शिर्डी विमानतळावरती उतरलं। शिर्डीतील हे पहिलंच नाईट लँडिंग होतं। विमानतळ प्रशासन आणि भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होत वॉटर सॅल्यूट करत विमानाचं स्वागत केलं। भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत दाखल झालेल्या प्रवाशांचं फुलं आणि साईबाबांचा प्रसाद देऊन स्वागत केलं। त्यानंतर प्रवाशांच्या हस्ते केक कापत पहिल्या यशस्वी नाईट लँडिंगचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। दोन 2018 साली शिर्डीत विमानतळ सुरू झाल्यानंतर आज तागायत हजारो प्रवाशांनी या विमान सेवेचा लाभ घेतलाय। शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या पाहता नाईट लँडिंग सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती। अखेर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नाईट लँडिंग सुरू करण्यात आलं। शिर्डी विमानतळावरील नाईट लँडिंगने दक्षिण भारतातील भाविकांना एका दिवसात साईबाबांचं दर्शन घेऊन परत जाणं शक्य होणार आहे। शिवाय पहाटेच्या काकड आरतीसाठी उपस्थित राहण्यासाठी भाविक या विमान सेवेचा लाभ घेऊ शकतात। नाईट लँडिंगमुळे शिर्डी आणि परिसरातील रोजगारात वाढ होणार असून वाढत्या प्रवासी संख्येमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। ये तो बहुत अच्छा टाइम है। शाम में आ सकते, रात को हारत देख सकते, सवेरे भी हारत देख सकते, फिर भी जा सकते। बहुत अच्छा टाइमिंग से है, तो बहुत अच्छा है। नाईट लँडिंगच्या माध्यमातून हे पहिलं विमान रात्री 9:30च्या सुमारास इथं लँड झालेलं आहे। माझ्यावरती ही रेग्युलर फ्लाईट राहील। दिल्लीची एक ट्रायल फ्लाईट 11:30 वाजेची आहे, ती आता थोडंसं टेक्निकल स्नॅगमुळे थांबली, तर दिल्लीची नाईट लँडिंग पण आता लवकरात लवकर सुरू होईल। आणि असं वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये जवळपास 5 ते 10 विमानं रात्री येतील आणि एक शिर्डीच्या अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात आधार मिळण्याचं काम या नाईट लँडिंगमुळे होईल, याचा मला विशेष आनंद वाटतो। हैदराबाद नंतर दिल्लीवरून येणाऱ्या विमानाचं शिर्डीमध्ये नाईट लँडिंग होणार आहे। तसंच इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचंही काम सुरू होणार असल्याची माहिती सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ केंद्रबिंदू ठरेल असं ते म्हणाले। आंतरराष्ट्रीय विमानाचं स्वप्न देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून पूर्ण होईल, कारण की 560 कोटी रुपयाचा नवा विमानतळाचा प्रकल्प आपण शेजारी पाहत आहेत सुरू झालेला आहे। मेगा इंजिनिअरिंग म्हणून या कंपनीला त्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि जेव्हा त्याला जवळपास डिझाईन आपण पाहिलं तर त्याला एरो ब्रिजेस आहेत। असं भव्य दिव्य एअरपोर्ट माझ्या मते कुंभच्या अगोदर हे एअरपोर्ट आम्ही पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे। शिर्डीतील हे नाईट लँडिंग महाराष्ट्राच्या विमान वाहतूक क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून प्रवाशांची सोय आणि जगभरातील साई भक्तांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवणारी सुविधा आहे। हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।